आज आपण बनवणार आहेत गाजरचा हलवा। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर किसून घेतले आहे, मिल्क पावडर, केसरचं दूध, काजू आणि बदाम, 1 कप दूध आणि अर्धा कप साखर इथे घेतली आहे। आज आपण बनवणार आहेत हलवाई स्टाईल हलवा, जो बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला खूप चविष्ट आहे। तर त्यासाठी मी इथे घेतला आहे 1/4 कप तूप। तूप टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे किसलेलं गाजर मी इथे अर्धा किलो घेतले आहे। हिवाळ्यात जे लाल गाजर मिळतात ते आपल्याला घ्यायचे आहेत, त्याने खूप छान चव येते हलव्याला। आधी आपण गाजरला तुपामध्ये भाजून घेणार आहे। आपण इथे त्याला प्रेशर कुकर मध्येही बनवू शकतो, पण कढईमध्ये बनवण्याने जी चव येते ती प्रेशर कुकरच्या गाजरच्या हलव्याला येत नाही, म्हणून आपण इथे कढईमध्येच बनवणार आहे। गाजर आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, फुल फ्लेम करायची नाहीये, नाहीतर गाजर हे जळेल। आपल्याला याला 12 ते 13 मिनिटं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, फुल फ्लेम करायची नाहीये। 13 मिनिटं झाली आहे आणि गाजर छान सॉफ्ट झाला आहे। तर आपण त्यामध्ये आता काजू बदाम जे आपण खलबत्त्यात कुटून घेतले आहेत ते घालून देऊया आणि त्यांनाही एकत्र करून घेऊया। त्यांनाही 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। आपण यामध्ये छोटा चम्मच इलायची पावडर घालणार आहे, त्यालाही एकत्र करून घेऊया। तुम्ही बघू शकता आता ते एकत्र झालं आहे। आता आपण यानंतर त्यात साखर घालणार आहे। मी इथं अर्धा कप साखर वापरली आहे, कारण मी अर्धा किलो गाजर घेतले आहे। जर तुम्ही 1 किलो गाजर घेणार असेल तर त्यासाठी 1 कप साखर वापरा। तर साखर आपण इथं घालून घेतली आहे आणि त्यालाही आपण एकत्र करून घेऊया। जशी जशी साखर विरघळत जाईल त्याप्रमाणे त्याला थोडं पाणी सुटत जाणार आहे। 4 ते 5 मिनिटं आपण साखरही परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता साखर विरघळली आहे आणि त्याला पाणी सुटलेलं आहे। तर अजून आपण त्याला चाळून घेणार आहे। आता आपण यामध्ये दूध घालणार आहे। इथं मी 1 कप दूध घेतलेला आहे। जेवढं आपण दुधाचं प्रमाण जास्त घेतो तेवढा गाजरचा हलवा सॉफ्ट येतो, म्हणून जेवढं तुम्हाला जास्त प्रमाणात दूध घेता येईल तेवढं तुम्ही घ्या। मी इथं 1 कप घेतलेला आहे, तेवढं मला पुरेसं वाटतंय। आता आपण यामध्ये केसरचं दूध टाकणार आहे। केसर मी इथं अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलं होतं दुधामध्ये, तर ते इथं टाकलेलं आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे आणि गाजरचा हलवा शिजायला तयार झालेला आहे। त्याची छान स्मेलही येते। तर अधूनमधून आपण त्याला चाळत राहायचं आहे। या प्रोसेसला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतातच। जवळजवळ आपल्याला 40 ते 45 मिनिटं हलवा बनवण्यात लागून जातो। तर यामध्ये आपण इथं मिल्क पावडर वापरला आहे। जर तुमच्याकडे मावा असेल तर तुम्ही तोही ऍड करू शकता। मी इथे मिल्क पावडरचा वापर केला आहे। दूध टाकल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं गाजरच्या हलव्याला शिजू द्यायचं आहे। जेवढं आपण दूध जास्त प्रमाणात वापरू तेवढा हलवा सॉफ्ट येईल आणि त्याला छान रबडीची टेस्ट येईल। जसं जसं दूध आटत जाईल तसं तसं दूध आटायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता याला कोणत्याही झाकणाने कव्हर करणार नाही, कारण दूध पूर्णपणे आता आपल्याला आटून घ्यायचं आहे। आपण गॅसची फ्लेमही थोडी वाढवू शकतो। दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि हलवा जो आहे तो खूपच छान तयार झालेला आहे। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। या पद्धतीने हलवा खूपच छान तयार झालेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।